नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील भागात आपण नरबळीची पद्धत राजा कशी बंद करतो आणि ज्योतिषी राजसभेत आल्यानंतर खिन्न का झाला हे ऐकले. आजच्या भागात आपण विक्रमादित्य राजा जादूगाराला इनाम म्हणून काय देतो हे आपण ऐकूया. भोजराजा फिरून त्या सिंहासनाजवळ आला. त्यावेळी 30वी पुतळी लावण्य लहरी जिवंत झाली आणि त्याला सामोरी जाऊन म्हणाली, हे राजा, विक्रमासारखा उदारपणा तुझ्या अंगी असेल तर सिंहासनावर आरोहण कर. भोजराजा म्हणाला, मग मला विक्रमादित्याच्या उदारपणाची कथा सांग. तेव्हा लावण्य लहरी कथा सांगू लागली. मांडलिकांनी वेष्टीत असा विक्रमराजा राजसभेत बसला होता. त्यावेळी तिथं एक जादूगार आला आणि राजाला आशीर्वाद देऊन म्हणाला, महाराज, आपण सर्व कला जाणणारे आहात. आजवर अनेक जादूकारांनी आपले कौशल्य तुम्हाला दाखवले असेल, पण माझ्या बरोबरीचा एकही जादूगार आजवर झाला नाही असा माझा दावा आहे. आज माझे कौशल्य महाराजांना दाखवण्याची मला अनुज्ञा असावी. त्यावर राजा म्हणाला, आता आम्हाला वेळ नाही. आमची स्नानाची व भोजनाची वेळ झाली आहे. तुझे कौशल्य आम्ही उद्या पाहू. दुसऱ्या दिवशी जादूगाराचा चमत्कार पाहण्यासाठी अनेक प्रतिष्ठित नागरिक राजसभेत उपस्थित झाले. विक्रम स्थानापन्न झाल्यावर जादूगाराला जादू दाखवण्याची आज्ञा झाली. इतक्यात एक प्रचंड पुरुषाने मोठ्या रुबाबात राजसभेत प्रवेश केला. त्याला पाहताच नागरिकांना जादूगाराचा विसर पडला. त्याच्या भव्य आकृतीची नागरिकांवर छाप पडली. त्याच्या हातात तलवार चमकत होती आणि शेजारी एक अतिशय सुंदर तरुणी उभी होती. राजाला नमस्कार करून तो उभा राहिला. तेव्हा एका मंत्र्याने त्याला विचारले, हे वीरा, तू कोण आहेस? येथे कोठून आला आहेस व कशासाठी आला आहेस? त्यावर तो वीर म्हणाला, मी इंद्राचा सेवक आहे आणि स्वामींच्या शापामुळे मी पृथ्वीवर पडलो आहे. माझ्याबरोबर आहे ती माझी पत्नी आहे. आजच देव आणि दैत्य यांच्यामध्ये मोठे युद्ध व्हायचे आहे. या युद्धात देवांच्या वतीने काही नाव घेण्याजोगी कामगिरी करावी आणि त्याद्वारे स्वामींची कृपा संपादन करावी अशी माझी इच्छा आहे. स्त्रीरत्न कोणाच्याही स्वाधीन करू नये अशी वचने आहेत. परंतु महाराज विक्रमादित्य परस्त्रीला भगिनी समान मानतात. अशी कीर्ती ऐकल्यावरून मी येथे आलो आहे. मी युद्धावरून परत येईपर्यंत महाराजांनी माझ्या पत्नीचा सांभाळ करावा अशी माझी विनंती आहे. राजाने त्यांची विनंती ताबडतोब मान्य केली आणि राजसभेतील राजस्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या भागाकडे तिची पाठवणी केली. तोच त्या वीराने तलवार परजून उड्डाण केले आणि क्षणार्धात तो आकाशात दिसेनासा झाला. इतक्यात आकाशातून युद्ध करणाऱ्या वीरांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. हाणा, मारा, तोडा अशा गर्जना होऊ लागल्या. राजसभेतील सारे लोक विस्मयचकित होऊन मान उंच करून आभाळाकडे आश्चर्याने पाहू लागले. याप्रमाणे काही काळ लोटला. तोच रक्ताने माखलेला एक खड्ग धारण करणारा हात आभाळातून गडगडत खाली पडताना दिसला. सर्व लोकांचा थरकाप झाला आणि ते उभे राहिले. इतक्यात तो हात राजसभेत येऊन पडला. नागरिक आसपास कुजूकुजू लागले. देवांना सहाय्य करण्यासाठी आत्ता ज्या वीराने उड्डाण केले त्याचाच हा हात आहे यात शंकाच नको. त्याच्या हातातील ती तलवार त्याचीच आहे. तरीही काहींना शंका येत होती. त्या शंकेचे निरसन व्हावे म्हणूनच जणू काय त्या हाताच्या मागोमाग त्या वीराचे शिर व नंतर त्याचे जखमांनी भरलेले धड तेथे येऊन पडले. हे अवयव पाहताच ती वीरपत्नी राजाला म्हणाली, महाराज, या युद्धात माझ्या पतीला शत्रूच्या हातून वीराला योग्य असे मरण आलेले आहे. त्याच्या मागोमाग मी स्वर्गात गेले नाही तर तेथील अप्सरा त्याला वेढून टाकतील व त्रास देतील आणि माझ्याशिवाय स्वर्गात त्यांना चैनही पडणार नाही. म्हणून सती जाण्याचा माझा निश्चय ठरला आहे. कृपा करून शक्य तितक्या लवकर माझी तयारी करून द्या. तिचे हे बोलणे ऐकून राजा म्हणाला, हे मुली, तू अग्निप्रवेश का बरं करतेस? माझ्या पोटच्या मुलीप्रमाणे मी तुझे पालनपोषण करीन. तू तुझ्या शरीराचे रक्षण कर. यावर ती वीरपत्नी म्हणाली, महाराज, आपण हे काय म्हणता? ज्याच्यासाठी हे शरीर ठेवायचे ते युद्धात मारले गेले. आता या शरीराचे रक्षण कोणासाठी करू? पत्नीने सहगमन करावे हा धर्म असमंजस व अज्ञानी लोक जाणतात. याविषयी विद्वान काय म्हणतात ते ऐका. महाराज, पती हाच पत्नीचा एकमेव आप्त व मित्र असतो. तोच रक्षणकर्ता असतो. पतीशिवाय तिला गती नाही. वैधव्यासारखे दुसरे दुःख नाही.
जी स्त्री पतीच्या हयातीतच देह ठेवते ती स्त्री धन्य होय. पती कितीही वाईट वर्तनाचा व पापी असला तरी तो मृत झाला असता त्याच्या पत्नीने सहगमन केले तर त्या पतीच्या सर्व पापाचे क्षालन होते. सहगमन करणाऱ्या स्त्रीने मातृकुल आणि पितृकुल आणि तिच्या पतीचे कुल अशी तिन्ही कुले पवित्र होऊन जातात. असे बोलून त्या वीर पत्नीने विक्रमाच्या पायाशी लोळण घेतली आणि ती म्हणाली, महाराज, या कारणास्तव माझ्या सहगमनाची तयारी करण्याची आज्ञा द्या. तिचे हे बोलणे ऐकून राजाचे करुणेने भरलेले मन व्यथित होऊन गेले. त्याने तिच्या सहगमनाची तयारी करण्याची ताबडतोब आज्ञा केली. चंदनाची चिता प्रज्वलित होताच पतीचे तुटलेले अवयव छातीशी धरून तिने राजाचा निरोप घेतला आणि अग्निप्रवेश केला. सतीचे हे अग्निप्रवेशाचे हृदयद्रावक दृश्य पाहून राजधानीतले सर्व नागरिक हळहळले. दुसऱ्या दिवशी सकाळी संध्या वगैरे सर्व कामे आटोपल्यानंतर विक्रम राजा राजसभेत येऊन सिंहासनावर बसला आणि राज्यकारभाराची कामे पाहू लागला. इतक्यात आदल्या दिवशी एकाएकी राजसभेत आलेला तो महाकाय तलवारधारी वीर त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या गळ्यात कल्पवृक्षाच्या फुलांची माळ होती. तिचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला. त्याने राजाला नमस्कार केला आणि इंद्राचा आदेश राजाला सादर करून तो आदल्या दिवशी झालेल्या युद्धाच्या कथा सांगू लागला. तो म्हणाला, महाराज, मी येथून स्वर्गात गेलो. त्यावेळी इंद्राचे दैत्याबरोबर युद्ध सुरू झाले होते. या युद्धात अनेक दैत्य ठार मारले गेले. अनेक जीव बचावण्यासाठी पळून गेले. त्या युद्धातील माझी कामगिरी पाहून इंद्र संतुष्ट झाला व म्हणाला, हे शूरा, आपली भेट झाली त्याला कितीतरी दिवस लोटले. तू इतके दिवस कुठे होतास? तेव्हा मी म्हणालो, स्वामी, तुमच्या शापाच्या भीतीमुळे मी पतित होऊन पृथ्वी तलावर वास करीत होतो. देव आणि दैत्य यांच्या युद्धाची वार्ता मिळताच आपल्याला माझ्या शक्तीनुसार मदत करावी म्हणून मी येथे आलो. यावर इंद्र म्हणाला, मला त्या शापाचे स्मरणच नव्हते. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि तो शाप मी मागे घेत आहे. तुला आता मृत्युलोकी जायचे काहीच कारण नाही. असे सांगून इंद्राने नवरत्नांनी मढवलेले असे आपल्या हातातील एक कंकण काढून ते मला बक्षीस दिले. तेव्हा मी इंद्राला म्हणालो, स्वामी, मी इकडे एकटाच युद्धासाठी आलो. मी माझ्या पत्नीला राजा विक्रमादित्याच्या स्वाधीन केले आहे. तिला घेऊन मी लगेच परत येतो. इंद्राला असे वचन देऊन मी इकडे आलो आहे. माझ्या पत्नीला बोलावणे पाठवा. तिला घेऊन मला ताबडतोब स्वर्गलोकात गेले पाहिजे. त्याचे हे बोलणे ऐकून विक्रम राजा आश्चर्याने गप्पच झाला. त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. राजाची ही अवस्था पाहून तो वीर म्हणाला, हे राजा, तू असा गप्प का? माझी पत्नी कोठे आहे? तेव्हा राजाजवळ असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले, तुझ्या पत्नीने कालच अग्निप्रवेश केला. तो जादूगार म्हणाला, मी येथे जिवंत उभा आहे असे असताना माझी पत्नी कोणाबरोबर सती गेली? माझी पत्नी राजाच्या अंतःपुरात दाखल व्हावी म्हणून तुम्ही सर्वांनी हा कट केलेला दिसतो. त्याचे गर्जना करून केलेल्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे कोणालाही सुचेना. त्याने राजावर आणि राजसभेतल्या लोकांवर केलेला आरोप खोटा आहे हे नक्की माहीत असूनही त्याच्या शंकेचे निरसन कसे करावे अशी सर्वांना काळजी वाटू लागली. सर्व लोक राजाच्याच तोंडाकडे पाहू लागले. तो काय बोलतो हे ऐकण्यासाठी सर्वजण फारच उत्सुक झाले. इतक्यात विक्रमाच्या मुखावर स्मित चमकले आणि तो म्हणाला, या विद्येच्या साधनेमुळे खोटे असेल ते सर्व खरे भासते. राजाच्या या उद्गाराने सर्वजण चकित झाले. याचा अर्थ कोणालाही समजेना. त्या इंद्राच्या सेवकाला मात्र त्यातील रहस्य समजले. तो म्हणाला, महाराज, विक्रमादित्य हा सर्व राजांच्या शिरोमणी, याचकांचा चिंतामणी, अनाथांचा नाथ आणि परस्त्रियांचा बंधू अशी त्याची जी कीर्ती आहे ती अगदी खरी आहे. महाराज, माझी पत्नी जिवंत आहे. आपण तिला आवाहन करावे म्हणजे ती येथे येईल. राजाने अंतर्गृहाकडे दृष्टिक्षेप करताच ती तरुणी हंसाच्या गतीने राजसभेत आली आणि राजाला वंदन करून आपल्या पतीजवळ उभी राहिली. नंतर तिचा पती हसऱ्या मुखाने म्हणाला, महाराज, मी तुमचा सेवक आहे. मी कालचा जादूगार आहे. माझ्या या विद्येचा चमत्कार मी तुम्हाला काल दाखवला. माझ्या या प्रयोगामुळे आपण संतुष्ट झाला असाल अशी माझी अपेक्षा आहे. इतक्यात विक्रमाचा कोशपाल राजसभेत आला आणि त्याने पांड्य राजाकडून दरवर्षी येणारी खंडणी आली आहे असे राजाला सांगितले. राजाने त्याला विचारले, पांड्य राजाकडून खंडणी म्हणून काय काय आले आहे? यावर कोशपाल म्हणाला, 8 कोटी सुवर्ण मुद्रा, 93 मण मोती, 50 मस्त हत्ती, 300 घोडे आणि 100 निपुण कलावंतिणी
एवढी खंडणी पांड्य राजाने विक्रमादित्याला पाठवलेली आहे. हे ऐकताच राजा म्हणाला, हे आलेले सर्व धन जादूगाराला इनाम म्हणून द्या. राजाच्या आज्ञेची ताबडतोब अंमलबजावणी झाली. अशी हकीकत सांगून लावण्य लहरी म्हणाली, हे भोजराजा, असा उदारपणा तुझ्या अंगी असेल तरच तुला या सिंहासनावर आरोहण करता येईल, अन्यथा नाही. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा फारच खिन्न झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.